6 महल आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हटला तर शिवाजी राजांना राण्या किती होत्या तुम्हाला कोणाला माहित आहेत का? बरोबर, राजांना राण्या होत्या त्या 8. आज तर परंपरा एका राजाला 1 राणी करण्यासाठी परमिशन. शिवाजी महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण काय होतं? तर आपल्या राजांकडे मावळ्यांची कमतरता होती म्हणून मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या होत्या. महाराजांच्या प्रथम 8 राण्यांची नावं सांगतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सखवारबाई, लक्ष्मी राणी, पुतला राणी. इथे जर 6 राण्या राहायच्या तर गडाच्या बाहेर 2 कोणत्या? पट राणी, धर्मपत्नी सईबाई. सईबाईंचं देहांत झालं 1658 साली राजगड किल्ला. आणि महाराजांच्या 3ऱ्या राणी होत्या पुतला राणी. त्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावामध्ये राहत होत्या जिजामा साहेबांच्या सेवेला. बाकीच्या या 6 राणींची साधारण पाहतो. एवढा भव्य मोठा महाल पाहतो एका राणीसाठी. ही बाजूने संरक्षण भिंत असायची. महलात रचना काय होती तर समोर हॉल, पाठीमागे त्या राणीचं बेडरूम, दरवाजा, राणीचं टॉयलेट आणि थंड हवा खाण्यासाठी खिडकी. ज्यावेळी याच्यावरती भव्य छप्पर असेल, हे वैभव कसं असेल कल्पना करा. ज्यावेळी सईबाई निघाल्या ना, देवाज्ञा झाली, तेव्हा शंभूराजे फक्त वयाचे 2 वर्षाचे होते. त्यांना बाकीचं 30 वर्षाचं आयुष्य हे जिजामा साहेबांनी दिलं होतं. त्या लहानाचं मोठं पण केलं होतं जिजामा साहेबांनी. कारण की महाराजांना त्या संभाजीराजांना 32 वय म्हणजे त्याचं खूप मुलाचं होतं. कारण की त्याने 144 लढाया कधी न हरणारा एकमेव राजा होता ज्याने धर्मासाठी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ते धर्मवीर संभाजीराजे होते. आता तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्यावेळेचं इंडियन टॉयलेट जर पाहायचं असेल तर या बाजूने जाऊन तुम्ही बघून येऊ शकता त्यावेळेचं कशा पद्धतीने रचना केली होती.